एम.डी. गडगे सर, आमच्या सर्व साथी गुणसंख्या लेखक शुभम माळी आणि या साईप्रीत लाईव्हची संपूर्ण टीम सज्ज आहे. आजचा दिवस रात्र तुमच्यापर्यंत प्रत्येक क्षण आणि क्षण पोहोचण्यासाठी सज्ज असतील. 1,20,000 रुपये पहिलं पारितोषिक असणारी ही जबरदस्त शृंखला मालिकावीर 2 बाईक आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. ABC आणि त्यानंतर DEF मधून 40+ प्लॉट्सला सुद्धा करता मालिकावीर बऱ्याच वेळेला 40+ लॉट्स मधून एखादा खेळाडू मालिकावीर होत असतो आणि त्यामुळे विशेष लक्ष असतं बऱ्याचशा इतर ग्रामीण संघांचं सुद्धा 40+ लॉट्स मध्ये कसा परफॉर्मन्स होतो. तर करूया आजच्या दिवसाला सुरुवात. आपण श्री गणरायाचं स्मरण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडे घालूया. कोणत्याही विघ्नाविना, कोणत्याही संकटाविना ही स्पर्धा यशस्वी होऊ दे अशी मागणी श्री गणरायाला करूया. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी ट्रॉम्बे टीमकडून पहिलं षटक घेऊन गोलंदाज हेमंत कोळी सज्ज असतील. सलामीची जोडी एका बाजूला केतन मेहर आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक, आणि नॉन स्ट्राईक एंडला सोन्या गायकवाड. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल पाटील सर आहेत रसायनीचे, त्यानंतर हिरामण भोसले सर आहेत कल्हेगावचे. 2 पंच. चला बाद चालू करा. 3:30 वाजता आज रिपोर्टिंग होतं सगळ्यांनाच. 5 वाजता आपण सुरुवात करतोय. ऍटलीस्ट उजेडामध्ये सुरुवात होते, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. हेमंत कोळी सज्ज होतील. फ्राईट ओव्हर द विकेटनं पहिल्या षटकाच्या खेळाला सुरुवात होईल. आजच्या दिवसामधील हा पहिला बॉल हेमंत कोळी यांचा. पॉवर प्लेचं षटक. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, बाकी 9 आतमध्ये आहेत. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज केतन मेहर. बोला गणपती बाप्पा. पहिलाच फुल टॉस ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. इकडे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले. तिकडे डबल रन्स मिळतील, 2 धाबा. केतन मेहर म्हटला की तुम्हाला अगदी तंत्रशुद्ध फटकेबाजी पाहायला मिळेल आणि त्यासाठी ओळखले सुद्धा जातात. टेक्निकल दृष्ट्या सक्षम असणारा फलंदाज, एक उत्तम लेदर क्रिकेटर, आणि म्हणूनच त्याचे फटके जर खेळपट्टीवर स्थिरावला तर तुम्हाला अगदी कॉपी बुक स्टाईल फटके पाहायला मिळतात बऱ्याच वेळा त्याच्या बॅटिंग मधून. फुल टॉस फक्त दिशा दिली होती स्क्वेअर लेगला. रिशा सहानं हलकासा फ्लिक पाहायला मिळाला. सिंगल घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोस्ट टू 3 नाव. 3 धावा धावफलकावर. सोन्या गायकवाड रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक धुरंधर नाव. गेले कित्येक वर्ष या नावानं अथवा पारगाव टीमसाठी, पारगाव गावासाठी मोलाचं सहकार्य केलंय, योगदान दिले. अनेक आनंदाचे क्षण, अनेक विजयी क्षण मात्र ज्या खेळाडूंना दिलेत पारगाव टीमसाठी, तो सोन्या. हो, रिव्हर्स खेळला यावेळेस. मात्र पहिलाच बॉल क्षेत्ररक्षक तैनात केलाय कव्हरला. इकडे मात्र दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलाय आणि या 2 धाबा मात्र पूर्ण होतील. थोडासा टफ चान्स होता इकडे, मात्र थोडासा धोकादायक कॉल घेण्यात आला होता सुरुवातीलाच सोन्याकडून, परंतु या 2 धाबा पूर्ण झाल्यात आणि या 2 धाब्याला टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 5 या आकड्यावर. 5 ऑन अ बोर्ड. एक्स्ट्रा कव्हरला, कव्हर्सला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, बाकी मोठी गॅप आहे 2 फिल्डर्स मध्ये. ओ, ड्राईव्ह केला, हलक्या हातानं बिडॉफला थांबवलाय, परंतु कोणती धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये, कारण इनफिल्ड मध्ये सर्कल मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 9 फिल्डर आतमध्ये आहेत. मिड ऑफ आहे, त्यानंतर मिड विकेटला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पाठीमागे शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट आहे. समोर स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगला बॉल होता, फुलर लेन. पुन्हा ड्राईव्ह केला मिड ऑफ कडे, कोणतीही धाव मिळणार नाहीये. सोन्या गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चांगली बॉलिंग अचूक टप्प्यावर होते. हेमंत कोळी सुद्धा गेले कित्येक वर्ष आपण पाहत आलो या गोलंदाजाला ट्रॉम्बे टीम कडून अनेक वेळेला, म्हणजे अगदी आत्ता 40+ झाले असतील, परंतु त्याच्या पूर्वीचा काळ मगाशी गडगे सरांनी उल्लेख केला होता, पूर्ण एक काळ गाजवला या नावानं. ओ, समोर डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका, व्ही शेप मध्ये बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेनं. आजच्या दिवसामधील पहिला चौकार सोन्या गायकवाडच्या बॅटमधून.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 9 धावा. बरोबर 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपवायची ट्रॉम्बे टीम. 25 मिनिटांमध्ये इनिंग संपलीच पाहिजे. अंपायर्सना सुद्धा विनंती असेल, आजच्या दिवस रात्रीमध्ये बिलकुल संधी देऊ नका, वेळ घालू नका, एकत्रित येऊ नका. बॉल गेलाय, चेंडू गहाळ झालाय, दुसरा घ्या. चला 2-3 बॉल अगोदरच चॉईस करून ठेवा, जेणेकरून पंचांकडे राहतील चेंडू. बॉल गेल्यानंतर थांबण्याची गरज नाहीये, लगेच नवीन चेंडून खेळ चालू ठेवा. कारण तो चेंडू शोधत बसले तर तुम्हाला अर्धा तास जाईल. बऱ्याच वेळेला बाउंड्री आल्यानंतर षटकार आल्यानंतर आपल्याला तोच चेंडू हवा असतो. ते हेमंत गोळे यांच्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 9. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होतील भावेश तुर्भेकर. चला स्पीडअप करत राहा. भावेश तुर्भेकर. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. आता मात्र 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, 2 ऑन साईडला आहेत, एक ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे. बाकी 8 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. भावेश तुर्भेकर तयार. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर चौकार आला होता. अन्यथा चांगली बॉलिंग पाहायला मिळाली होती हेमंत गोळे यांची, परंतु तरी सुद्धा 10च्या खाली ठेवलाय पहिल्या षटकामधला हा स्कोर. पहिला बॉल, तुर्भेकरचा पहिलाच बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावून दिला या बॉलला. केतन मेहरच्या बॅट मधून येतोय या मॅच मधला पहिला षटकार. तर पहिल्याच बॉलवर षटकारानं भव्य स्वागत झालंय ते भावेश तुर्भेकर या गोलंदाजाचं. आणखीन एक ऑन साइडला, इकडे मात्र बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या दिशेनं, एक टप्पा खात बॉल सरळ सीमारेषा पार. 4 धावांकरता हा येतोय चौकार, आणि चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 19 या धावसंख्येवर. खेळाडू कक्षामध्ये सगळ्या खेळाडूंनी बसायचंय ही विनंती असेल. खेळाडू कक्षामध्ये चेअर्स आपल्याला उपलब्ध करून दिल्यात. तर बॅटिंग करणारा संघ आपण खेळाडू कक्षामध्येच बसायचंय ही विनंती असेल. समोर बॅनरवर ज्या बॅट्स आपण ठेवल्यात त्या थोड्या बाजूला करा. लोड येऊ शकेल बॅनर, तिकडे फाटण्याची शक्यता आहे. थँक्यू. तुर्भेकर पहिला 2 बॉलमध्ये 10 धावा, महागडा ठरतोय सध्याच्या घडीला. हो, यावेळेस मात्र कव्हर्सला खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडंसं टायमिंग चुकलं म्हणावं लागेल केतन मेहरचं. शॉट्स खेळण्यासाठी टाइम सुद्धा फार महत्वाचा असतो. योग्य वेळेला योग्य ड्राईव्ह झाला पाहिजे, अन्यथा बॉल मिस होतात. ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहेत सर्कलमध्ये, सिंगल घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 20 नाव. 20 धावा धावफलकावर. तुर्भेकर पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा दिल्या. तदनंतर मात्र कमबॅक करत असताना, परंतु सोन्या गायकवाड एक मोठा खेळाडू आहे. एक हाती खरं तर मुंबईच्या संघाला मात्र पराभूत करण्याची क्षमता असणारा खेळाडू सोन्या गायकवाडनं असे कित्येक वेळेला जेव्हा मुंबईचे संघ आपल्या पनवेलमध्ये रायगडमध्ये येऊन खेळायचे तेव्हा एक भीती मात्र निर्माण केली होती. त्यावेळेच्या ओपीडी या संघानं ओळा पारगाव दापोली जेव्हा एकत्रित खेळत होते, आणि ओपनच्या लॉट्समधून मुंबईचा संघ म्हटला की अगदी नामवंत सगळे कटर बॉलर्स, आणि त्याच्या समोर मात्र बऱ्याच वेळेला पनवेल किंवा पुरण परिसरामधील आपल्या संघाला थोडंसं जड जायचं, परंतु एक परिपक्व
संघ मात्र बनवण्यात आला. इकडे मात्र पाहूया लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफला. एक टप्पा खात चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावा करता चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोअर मूव्स टू 24. 24 धावा धाव फलकावर. तुर्भेकर पुन्हा एकदा. हो, यावेळेस लॉफ्ट केले ऑन साइडला. उंच गेलाय आणि तेवढ्याच दूरवर जाऊन चेंडू पडेल. मिड विकेट क्लिअर केले सोन्याच्या फटक्यानं. बॉल पुन्हा एकदा 6 धावांकरता षटकार. झालाय. या ओव्हरमध्ये 21 धावा दिल्यात भावेश तुर्भेकरनं. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर चॅलेंजर पारगा 40+ टीमची धावसंख्या बिनबाद 30 धावा. 30 रन्स विदाउट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम पारगाव टीम. 2 षटकार 2 चौकार मागच्या ओव्हरमध्ये दिलेत तुर्भेकरनं. सुरुवातीला केतन मेहेरचे 2 स्ट्रोक पाहायला मिळाले. तदनंतर शेवट करताना सोन्या गायकवाडचे फटके पाहायला मिळाले आणि त्याचमुळे एक मोठा टोटल पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये मात्र उभा केलाय तो पारगाव टीमनं. तिसरं षटक थोडंसं बाउन्स बॅक करावा लागेल. राजा कोळीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. तिसरं षटक ब्रेक थ्रूची गरज आहे खरं तर. ही जोडी कुठेतरी आता मात्र पूर्णपणे स्थिरावले. सेट झाले खेळपट्टीवर आणि थांबवण्याचं कार्य करावं लागेल राजा यांना. हो, यावेळेस मात्र पाकपुटला जाऊन हलक्या हाताने कट केलं. स्टिअर केलं होतं बॉलला. बॅकवर पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फर्स्ट अटॅम्पमध्ये चेंडू भेटलेला नाही आणि त्याच कारणासो आणखीन एक धाव मिळाली. 2 धाबीला टीमची टोटल 32 या आकड्यावर. 32. केतन मेहेर एका बाजूला आपल्या फलंदाजीतलं कौशल्य दाखवते आणि हे 2 खेळाडू जर शेवटपर्यंत उभे राहिले तर नक्कीच एक चांगला टोटल मोठी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. दोनही बलाढ्य संघ आहेत. आजचा दिवसाची सुरुवात मात्र या 2 संघांपासून. हो, यावेळेस मात्र एक कव्हर ड्राईव्ह पेश केलाय परंतु क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये पहिली घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता परंतु दोघंही थांबले आणि त्याच कारणासह इकडे मात्र सिंगल मिळेल. एक धाव. टाइम करतो बऱ्याच वेळेला केतन मेहेरचे फटके जर तुम्ही पाहिले तर जास्त जोरात खेळण्यापेक्षा बऱ्याच वेळेला प्रेफरन्स त्याचा असतो तो टाइमकडे. कारण लेदर बरा असा खेळलाय आणि त्याचमुळे कुठेतरी ते लेदर शॉट्स टेक्निकल दृष्ट्या सक्षम फटके तुम्हाला पाहायला मिळतात. सोन्यानं हा वेगळाच विक्षिप्त फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा अगदी थोडासा फ्रंट फुटला आला होता. तदनंतर पुल शॉटसाठी जात होता परंतु बिलकुल कनेक्ट झालेला नाहीये. बाईचा इशारा पंचांचा आला. एक रन मिळेल एक्स्ट्राज मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 34 वर. 34 रन्स ऑन अ बोट. राजा कोळी चांगला बॉल फुल लेंथ होता. इकडे मात्र ढकलला होता. स्वीपर कव्हरला सिंगल येईल. एकेरी धाव. सन्माननीय बोनशेत गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आमचे दत्तू शेठ फडके यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं मोरिया 11 मोह क्रिकेट संघाच्या वतीने स्वागत आहे. हो, क्रॉस पॅटेट खेळण्यासाठी गेला होता सोन्या. इकडे मात्र चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय आणि पहिला धक्का लागेल. ब्रेक थ्रू मात्र दिलाय मिळवून तो राजा कोळीनं. पा कशा पद्धतीनं पा रिप्ले मधून पुन्हा एकदा ऑन साईडला आडव्या पॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांचा वेध घेतोय आणि पहिला धक्का लागलाय चॅलेंजर पारगाव टीमला. सोन्या मैदानाच्या बाहेर धावसंख्या 35 असताना.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 नरेश गायकवाड. आणखीन एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामधील. तिसऱ्या षटकामधील हा असेल शेवटचा चेंडू. फुल टॉस आहे, समोर ड्राईव्ह केला, इकडे मात्र पाठीमागे कुणी नाहीये. लॉंग चेस एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. ओ थोडासा फुटबॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु नाही. सीमारेषा भेदले अखेरीस आणि पहिलाच बॉलवर नरेश गायकवाडच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 39 आकड्यावर. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल आणि तदनंतर मात्र नेक्स्ट मॅचची अनाउन्समेंट कडे जाऊया आपण गडगे सरांकडे. थँक्स दीपक पाटील सर. आता यानंतरची लढत असणार आहे नागाव 40+ विपक्षय उलवे 40+. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. नागाव विपक्षय उलवे. चला, उलवा 40+ क्रिकेट संघ नागाव 40+ क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे. आमच्या मोरिया 11 मोह कमिटीची एक नियमावली आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला टॉस कक्षमध्ये नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. चला, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 1 बाद 39 अशी धावसंख्या पाहायला मिळते. थोडस स्पीडअप करा. त्या 5ला सुरुवात केली आपण, 5:15च्या पुढे टाइम गेलाय, त्यामुळे थोडा वेळ घेतात. 2 ओव्हर्स अद्यापही बाकी आहेत, कारण 25 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये इनिंग संपून तुम्हाला बाहेर यायचं आहे. चौथं षटक घेऊन ट्रॉम्बे टीम कडून गोलंदाज सूरज वैती. चला, पटापट लावा फिल्डिंग. एवढा वेळ? 39 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. सूरज बैती गोलंदाजी ट्रॅकवर. लेफ्ट केला होता आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. 40 धावा धावफलकावर. 40+ टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. दोनही यानंतर उल्वे आणि नागाव या 2 टीम्स मध्ये सामना असेल. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजे, त्याची नोंद घ्या. सूरज वैती पुन्हा एकदा सज्ज होईल. आज 40+ 4ही टीम्स मात्र चांगल्या आहेत. क्रॉस बॅटेड ऑन साइडला स्लॉग स्वीप केलाय. केतन मेहरच्या बॅटमधून येतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेधुंद करणारा फटका, षटकार. सेहेचाळीस धावा धावफलकावर. 46 रन्स ऑन बोर्ड नाव. सूरज वैतीचं स्वागत झालंय. पहिलाच बॉलवर षटकार. चला, चेंडू आपल्याला एक्स्ट्रा घ्यावे लागतील, अन्यथा तोच चेंडू शोधायचा असेल तर बराच वेळ जातो. पण बॉल गेल्यानंतर लगेच दुसरा चेंडू अवेलेबल करा, अन्यथा जास्त उशीर होईल. फलंदाजांना तोच चेंडू हवा असतो.
परंतु आपल्याला सुद्धा दिवस रात्र स्पर्धा म्हटली की रात्रीची स्पर्धा म्हटली तर वेळ वाचवावा लागेल. फ्लायटेड डिलिव्हरी डाऊन दी ग्राउंड हा फटका सजवलाय. बॉल चाललाय पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन मेहर आक्रमक होत असताना आणखीन एक लगातारचा हा दुसरा षटकार. या क्रिकेट संघानी या ग्रामस्थ मंडळानी धाव फलकावर 50 अप्स फॉर पारगाव टीम. अर्धशतक धाव फलकावर लागले पारगाव टीमचं. वैती पुन्हा एकदा थोडस दबाव जरूर असेल. ओ यावेळेस मात्र कवचला खेचलाय फटका आणि बॉल चाला एक टप्पा का सीमा रेषेच्या दिशेनं मैदानाच्या चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. केतन मेहरच्या बॅट मधून हा चौकार. सन्मान्य नरेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आमदार चषक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं स्वागत आहे. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला फील्ड डीप मध्ये सिंगलच मिळेल. एक रन 57 धावा आतापर्यंत पूर्ण केल्यात त्या पारगाव टीमनं. एकमेव फलंदाज बाद झाले होते सोन्या गायकवाड. ज्यानं 8 बॉल मध्ये 16 धावांचं योगदान दिलं. परंतु आतापर्यंत केतन मेहर जबरदस्त कामगिरी 35 धावांवर खेळतोय. हो यावेळेस फुल टॉस होता. स्वीप केलाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं. स्क्वेअर एकला फिल्डर डीप मध्ये सिंगल मिळेल. एक धाव. इकडे चांगला स्ट्रोक कन्वर्ट करता आला असतं नरेश गायकवाड यांना. पहिल्या सुरुवातीला 3 बॉल मध्ये 17 धावा दिल्या होत्या सूरज वैती. परंतु पाठीमागच्या 2 बॉल मध्ये 2 सिंगल्स. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑनला फिल्डर आहे डीप मध्ये. फर्स्ट अटॅम्प मध्ये चेंडू सापडलेला नाही आणि दुसऱ्या त्यासाठी सरसावलेत. तुम्हाला काही झालं तरी पहिल्यांदा चेंडू कलेक्ट करावा लागेल. या 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. इकडे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर चॅलेंजर पारगाव संघ. 1 बाद 60 धावा 60 ऑन बोर्ड. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. तुर्तास नागाव आणि हुलवे दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी. आपापले स्क्वॉड रेडी करा. इथे गौरी स्पोर्ट बुलवे 40+ संघाचं आगमन झालेलं आहे. नागाव 40+ संघासाठी शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी तुम्ही संपर्क साधावं कारण स्पर्धेची नियमावली आहे. पहिले सत्र संपल्यानंतर लगेचच इथे नाणेफेक केली जाणार आहे. चला निधी स्पोर्ट उलवे क्रिकेट संघाचे संघटक इथे उपस्थित आहेत. आपण नागाव क्रिकेट संघाला आमंत्रित करतो. तत्पूर्वी बोलूया आमचे समालोचक मित्र रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव दीपक पाटील यांच्याकडे आपण बोलूया. 60 धावा झाल्या. तिथे टार्गेट सेट केलं जाईल या ओव्हरमध्ये. शेवटचं 5वा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल. थोडा कंट्रोल करावा लागेल या ओव्हरमध्ये. अन्यथा ट्रॉमे टीमला चेसिंग करताना थोड्याशा अडचणी. परंतु 5वं षटक मात्र दिलं जाते ते जोगेंद्र नांदगावकरकडे. पाच षटक 5 बॉलर. नांदगावकरचा हा बॉल बॅकफुटवरून हलक्या हाताने कट केला होता. टी पॉइंटला थोडस मिसफिट त्या ठिकाणी राजा कोळी आहे. तर इकडे रन्स मिळतील त्या 2. तिसऱ्याचा प्रयत्न आता पाहूया. इकडे धोकादायक कॉल घेण्यात आला होता केतन मेहरला. स्ट्राईक हवी होती. अंगलट आले आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये अतिशय महत्वाचा मोहरा मात्र गमावलाय चॅलेंजर पारगाव टीमनं. केतन मेहर जो पूर्णपणे खेळपट्टीवर स्थिरावला होता आणि स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये आता मात्र त्याला मैदानाच्या बाहेर व्हावं लागतंय. ही दुसरी सफलता ट्रॉमे 11 ट्रॉमे टीमसाठी.
केतन मेहरला बाद केल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये थोडंफार धावांमध्ये कमी पाहायला मिळतील हे मात्र निश्चित केलंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झालाय, परंतु नक्कीच एक 5-6 धावांचा मार्जिन आपण ठेवूया. तो बाद झाल्यानंतर तेवढ्या तरी धावा कमी होऊ शकतील. नवीन बॅटर राजेश पाटील, आणखीन एक हार्ड हिटर, पहिलाच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बीट केले नांदगावकरनं. इकडे मात्र डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. पारगाव टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक मोठे नाव राजेश पाटील. बेधडकपणा नेहमीच त्यांचा पाहायला मिळतो मैदानामध्ये. हो, इकडे मात्र टॉपेज लागले, बॉल हवे त्या विकेट किपर जज करतात. विकेट डाऊन, आणखीन एक सफलता नांदगावकरला. आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये भन्नाट गोलंदाजी सुरू आहे जोगेंद्र कडून, आणि राजेश पाटील यांना खातही उघडू दिलं नाहीये. भोपळाही न फोडता 0 या धावसंख्येवर मात्र पॅव्हलियनकडे. बासष्ट धावा, 62, 60 होत्या खरं तर 4 ओव्हर्स नंतर. पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा जमा करू शकला. अमीर तारेकर येतात. कट केलाय, परंतु विकेट किपरच्या दिशेमध्ये चेंडू होता, कॅदर झालेला नाहीये. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 63, 63 धावा धावफलकावर. सुपर बॉलिंग फ्रॉम जोगेंद्र नांदगावकर. स्ट्रॉगोच्या षटकामध्ये ज्या ठिकाणी मात्र कुठेतरी धावसंख्या वाढवण्याचे मनसुबे असतात फलंदाजांचे, ते मनसुबे आता मात्र धुळीस मिळवलेत, उद्ध्वस्त करून टाकले ते इरादे जोगेंद्र नांदगावकरनं. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त मोठी धावसंख्या जाणार नाही याची काळजी ट्रॉम्बे टीमसाठी त्यानं घेतल्या. नरेशचा हाफ फटका अगदी बॉल स्पाइक ड्राईव्ह होता, सिंगल मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न, ओ धोनी स्टाईल मध्ये रनआउट करण्याचा प्रयत्न जरूर होता विकेट किपरचा, परंतु त्याच्यामध्ये यश लाभलेलं नाही. आणखीन एक धोकादायक धाव पूर्ण करण्यात आले. या 2 धाव्यानं टीमची टोटल मात्र पुढे सर्केल स्कोर जाऊन पोहोचलाय तो 65 या आकड्यावर. 65 ऑन अ बोर्ड नाव. शेवटचा बॉल या षटकामधील शिल्लक असेल. इनिंग ब्रेक होईल, परंतु टार्गेट किती निश्चित केलं जाईल, आणि त्यासाठी मात्र हा शेवटचा बॉल आहे. नरेश गायकवाड खेळण्यासाठी सज्ज असेल. एखादी बाउंड्री 70चं टार्गेट सेट करू शकेल, परंतु पाहूया नरेश यांच्या मनामध्ये काय. हो, इकडे मात्र बीट तर केलंय, विकेट किपर सुद्धा चकले होते. सिंगल तर कंप्लीट झालंय. 22चा इशारा पंचांचा आलाय आणि पहिलं सत्र समाप्त होईल. पहिल्या सत्रामध्ये धावा जमा केल्यात पहिल्यांदा बॅटिंग करत असताना चॅलेंजर पारगाव टीमनं 66 रन्स ऑन अ बोर्ड. 66 धावा, 67 धावांचं चेस करायचं आहे ट्रॉम्बे टीमला. तुर्तास टॉस केला जाईल, ज्या ठिकाणी उल्वे आणि नागाव. चला, निधी स्पोर्ट उलवे क्रिकेट संघाचे संगणक इथे उपस्थित आहे. नागाव क्रिकेट संघाचे संगणक आपण उपस्थित नाही आहे. आणि आमच्या मोरिया 11 मोह क्रिकेट संघाची एक नियमावली आहे, पहिलं सत्र संपण्यापूर्वी टॉस कक्षमध्ये एखादा संघ उपस्थित नसेल तर मात्र पहिला चेंडू इथे विकेटवर पडलं की नाणेफेकीचा कौल तुमच्या नागाव क्रिकेट संघाच्या विरोधात जाईल, आणि नाणेफेकीचा कौल मात्र निधी स्पोर्ट उलवे क्रिकेट संघाच्या बाजूने दिला जाणार आहे. त्याकरता लगेचच आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. चला, आमचे समालोचक मित्र काही क्षणात तिथे उपस्थित राहतील, परंतु समालोचकांना सुद्धा आम्ही सूचित करतो
आपल्याला ज्या वेळेस बोलवलेलं आहे त्या वेळेवर येणं गरजेचं आहे. अजून 2 समालोचक आमचे इथे हजर राहणार आहेत, मनोहर पाटील, आकाश शेलके. कारण लढती या 5 षटकांच्या आहेत. 10 षटकं एखाद्या समालोचकाला कंटिन्यू समालोचन करायला सांगणं हे सुद्धा अयोग्य आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. पारगाव टीम सलामीची जोडी मैदानामध्ये येते आणि जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. ऐकूया महागुरु MD सरांचा आवाज. थँक्यू. चला, थँक्स दीपक पाटील. बोलूया समालोचन कक्ष में। यहाँ पर जो मैच खेला जा रहा है, टॉस का सिक्का उछला था ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम के पक्ष में और ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम के कप्तान ने पहले फील्डिंग करना पसंद किया था और बल्लेबाजी के लिए जानमान चैलेंजर पारगांव क्रिकेट टीम को इस विकेट के ऊपर न्योता दिया था और पारगांव 11 क्रिकेट टीम के बल्लेबाजों ने ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम की गेंदबाजी को उजागर करते हुए सिर्फ 5 ओवर में 67 रन ठोकर 66 रन ठोकर 67 रनों का लक्ष्य खड़ा किया है. 67 धावा कुटून 67 धावांचं आव्हान इथे ट्रॉम्बे 11 क्रिकेट संघाच्या विरोधात उभं केलेलं आहे. चला, पारगाव चॅलेंजर पारगाव क्रिकेट संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. जिंकण्यासाठी 67 धावांचं आव्हान असणार आहे ट्रॉम्बे 11 क्रिकेट संघाच्या. दोन्ही क्रिकेट संघाचा राखीव खेळाडू समालोचन कक्षमध्ये असणं गरजेचं आहे. आरंभिक बल्लेबाज ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम के आरंभिक बल्लेबाज नीलेश पाटिल और सूरज वैती. वैती एक बड़ा नाम है. सूरज अब अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार होंगे. और पारगांव क्रिकेट टीम के दृष्टिकोण से यदि बात करें तो आरंभिक गेंदबाज जी की बागडोर संभालते हुए एक ऑलराउंडर खिलाड़ी केतन मेहर, जिन्होंने जब बल्लेबाजी के लिए मैदान में उतरे थे तो काफी अच्छी बल्लेबाजी की थी, धुआंधार बल्लेबाजी की थी. आप गेंदबाजी के लिए होंगे तैयार. सामने बल्लेबाज सूरज वैती, जिनके पास क्षमता है बड़े स्ट्रोक खेलने के लिए, ये खिलाड़ी जाना जाता है. पहली ओवर फेंकने के लिए तैयार, मो पेविलियन एंड से मारा करेंगे निश्चित रूप से केतन मेहर. मंगेश हमारे निश्चित शुभम माली यहाँ पर स्कोरिंग की भूमिका निभाते हुए. पहली ओवर फेंकने के लिए केतन तैयार, सामना करेंगे सूरज. नीलेश इस बार गेंद को खेला है बिल्कुल कवर पॉइंट के क्षेत्र में गेंद जाती हुई. फील्डर वहां पर तैनात. दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे. गुड रनिंग विद द विकेट. दूसरा रन पूरा किया. इन 2 रन के मदद से बल्लेबाज नीलेश पाटिल अपने पारी की शुरुआत करते हुए अपना खाता खोला, टीम का खाता खोला और इसी 2 रन के मदद से यहाँ पर ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है बगैर कोई विकेट के नुकसान पर 2. एक बार फिर से केतन. ये देखिए इस बार गेंद बिल्कुल हवा में खेला है. डाउन द फील्डर नीलेश को लौटना पड़ रहा है और इसी के साथ नीलेश पाटिल की पारी यहां पर हुई समाप्त. और आणि निश्चित स्वरूपात आता या पुढील लढत आहे 40+ निधी 11 उलवे विपक्ष नागाव 40+. नागाव क्रिकेट संघ वेळेवर टॉस मध्ये हजर न राहिल्यामुळे नाणेफेकीचा कौल मात्र आमच्या मोरिया 11 मोह क्रिकेट संघाने उलवे क्रिकेट संघाच्या बाजूने दिलेला आहे. चला भैया, यहाँ पर निश्चित रूप से जिस विकेट के लिए केतन मेहर ने जाल बिछा था, बिल्कुल बड़ी विकेट यहाँ पर जाल में फंस गई. नीलेश पाटिल आउट होकर लौट रहे और नीलेश पाटिल आउट होने के बाद मैदान के अंदर आते हुए नए बल्लेबाज यमन पाटिल जिनके पास क्षमता है, ये काफी आक्रामक बल्लेबाज है. यमन पाटिल अब अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार. सामने है केतन मेहर गेंदबाजी के लिए होंगे तैयार. इस ओवर की अगली गेंद फेंकने के लिए तैयार होंगे. बड़ा मुकाबला दोनों टीमों के बीच में. ये देखिए यमन को वही गेंदबाज, वही दिशा, वही लेंथ और इसी के साथ
हेमंत पाटिल 0 पर आउट होकर लौट रहे। ये केतन मेहर का जिक्र करना होगा। चैलेंजर पारगांव जानुमान की ओर से यहाँ पर आरंभिक गेंदबाजी की बागडोर संभालते हुए काफी सटीक गेंदबाजी कर रहे, लेंथ लाइन और दिशा के साथ गेंदबाजी कर रहे और विपक्षी क्रिकेट टीम यानी कि ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम के बल्लेबाज को यहाँ पर आजादी नहीं दे रहे, खुलकर खेलने की आजादी नहीं दे रहे। बिल्कुल 2 विकेटें यहाँ पर जल्दी गंवा चुकी है ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम, लेकिन अभी भी मुकाबला बन सकता है। दोनों टीमों के पास काफी बड़ी क्षमता है। जीत के उम्मीदों के साथ इस विकेट के ऊपर पूरी तरह से उतर रही है। इस प्रतियोगिता में हिस्सा लिया है दोनों टीमों ने। हेमंत कोहली, सूरज वैती। अब मुकाबले में मजा जरूर आएगा। केतन मेहर काफी अच्छी गेंदबाजी करते हुए ये पहली ओवर फेंक रहे। मुकाबला 5 ओवर का खेला जा रहा है और 5 ओवर में जीतने के लिए 66 रन ठोकर 67 रनों का लक्ष्य यहाँ पर खड़ा किया है ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम के सामने पारगांव क्रिकेट टीम ने। ये देखिए अच्छी गेंद थी, छोटी गेंद थी, बिल्कुल धीमी थी, बिल्कुल जगह से खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। सीधा गेंद विकेट कीपर के पास गई थी, विकेट कीपर के दस्तानों में, और इसी के साथ डॉट गेंद की यहाँ पर केतन मेहर के डॉट गेंद की होती हुई समाप्ति। यह अच्छी गेंद थी, बैकफुट पर जाकर खेले बल्लेबाज, 1 रन पर संतुष्ट होना पड़ रहा है और इसी 1 रन की मदद से बल्लेबाज हेमंत कोहली ने अपने पारी की शुरुआत की। टीम की रन संख्या इसी 1 रन की मदद से 3। हमारे साथी स्कोरर शुभम माली यहाँ पर केवल से बिलोंग करते हैं, काफी अच्छी स्कोरिंग की भूमिका निभाते हुए इस प्रतियोगिता में। आप तक शुभम हमें यहाँ पर जानकारी देते हुए कि कम से 4-5 गेंदे केतन मेहर फेंक चुके, 4 गेंदों के ऊपर 3 रन देकर 2 महत्वपूर्ण सफलता उन्होंने यहाँ पर प्राप्त की है। अच्छी गेंद थी, पॉलिथो के रीजन में गेंद, और इसी के साथ अंपायर का इशारा आता हुआ ओवर की वही समाप्ति, एक सफल ओवर की समाप्ति। 1 ओवर की समाप्ति के बाद ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 2 विकेट खोने के बाद 3। प्रशांत दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी। अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघाने। थँक्स। इथे सन्माननीय अरुणदादा फडके यांचं आगमन झालेलं आहे। आपला मी मोरया 11 आणि मोहो क्रिकेट संघाच्या वतीने आमदार ट्रॉफीमध्ये आपलं आम्ही स्वागत करत आहोत। अरुणदादा फडके या मनपूर्वक तुमचं स्वागत आहे। खास करून दीपक पाटील, आपण जर विचार केला मोरया 11 मोहो क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंचं कौतुक करावं लागेल। मोहो गावाच्या क्रीडा नगरीमध्ये आज डे नाईट अर्थात प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धा प्रथमच आपल्या भेटीसाठी आलेली आहे। त्याने एक स्वप्न बघितलं होतं मोरया 11 क्रिकेट संघ मोहने, की उघड्या डोल्याने भारत देशाचे खऱ्या अर्थाने दिवंगत राष्ट्रपती आणि एक मिसाईल मॅन म्हणून परिचित असणारे डॉक्टर अब्दुल कलाम सरांनी जगाला संदेश दिला, भारत देशाला संदेश दिला की उघड्या डोल्याने बघितलेलं स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीये। हे प्रकाश ज्योतातील स्पर्धेचं स्वप्न आमच्या मोरया 11 क्रिकेट संघ मोहो क्रिकेट संघाने बघितलं होतं आणि ते मात्र हे स्वप्न आता त्यांच्या अथक प्रयत्नाने इथे पूर्ण होत आहे। पहिल्या षटकाची समाप्ती झाली। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ट्रॉम्बे 11 क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 3। पहले ओवर की समाप्ति हुई। शुभम माली हमें जानकारी देते हुए चैलेंजर पारगांव जो हनुमान क्रिकेट टीम की ओर से पहली ओवर फेंकी थी केतन मेहर ने, और केतन मेहर का गेंदबाजी का विश्लेषण रहा 1 ओवर 3 रन और 2 महत्वपूर्ण सफलता। अभी नए गेंदबाज नरेश गायकवाड़ सामना करेंगे बल्लेबाज हेमंत कोहली। अच्छी गेंद थी, ड्राइव किया, फील्डर वहां पर तैनात है, 1 रन मिलेगा। और ये सॉरी माफ कीजिए, यहां पर गेंद गई सीधा 1 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। चला डीजे आमचे संपूर्ण मध्ये
इसी 4 रन के मदद से ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है। 2 विकेट खोने के बाद 7 हेमंत कोहली जिनके पास क्षमता है। नरेश गायकवाड़ के पहले गेंद के ऊपर चौका दागा उन्होंने। एक बार फिर से नरेश गायकवाड़ गेंदबाजी के लिए होंगे तैयार। ये गेंद, ये देखिए जैसी गेंद रडार में आई सीधा गेंद को फेंक दिया। दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए गेंद सीमा पार 6 रन। इसी छक्के के साथ ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 2 विकेट खोने के बाद 13। यदि ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम की शुरुआत काफी लटकटी शुरुआत हुई थी, काफी धीमी शुरुआत हुई थी। आरंभिक 2 बल्लेबाज जल्द आउट होते, बिल्कुल जो 3 रन के भीतर 2 बल्लेबाज घर लौट चुके थे, लेकिन उसके बाद में शानदार बल्लेबाजी करते हुए हेमंत कोहली पहले गेंद के ऊपर चौका दागा, उसके बाद में दूसरे गेंद के ऊपर छक्का दागा। नरेश गायकवाड़ के गेंदों का बिल्कुल उन्होंने दमदार स्वागत किया है। नरेश, ये अच्छी गेंद थी, बिल्कुल धीमी गेंद थी, बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद की समाप्ति। चला तीसरे पंच। चला बॅटिंग रिव्ह्यू आहे खऱ्या अर्थाने। तिसरे पंच असतील आमचे मोरिया, आमच्या कमिटीचा एक प्रतिनिधी असेल। हा फेयर डिलीवरी अर्थात चंडू ग्राय। एक बिल्कुल अच्छी गेंद की समाप्ति। सोने यहाँ पर नरेश गायकवाड़ पहले 2 गेंदों के ऊपर काफी महंगे गेंदबाज साबित हुए थे, लेकिन उसके बाद में तीसरी गेंद उन्होंने काफी अच्छी गेंद फेंकी थी। थोड़ी धीमी गेंद थी, अंदर की तरफ आई, सीधा विकेट कीपर के पास। ये देखिए इस बार गेंद जाएगी और ये गेंद गई सीधा 1 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। चार रन के मदद से टीम की रन संख्या 17। 2 विकेट खोने के बाद क्या कमाल की बल्लेबाजी है हेमंत कोहली द्वारा। ये देखिए गेंद टप्पा खाने के बाद काफी तेज गेंद थी, अंदर की तरफ आई, डॉट गेंद की वही समाप्ति। अभी भी रुका हुआ स्कोर है ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद 17। ये गेंद जाएगी, बिल्कुल उड़ाया सीधा गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए दमदार सिक्सर। सन्माननीय अरुणदादा फडके आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे ते सदस्य आहेत। सन्माननीय मिलिंददादा मस्कर आपण इथे उपस्थित राहिलेला आहात। मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोहो यांच्या वतीने आपलं स्वागत। धावसंख्या झालेली आहे 2 बाद 23। 2 षटकाच्या समाप्तीनंतर ट्रॉम्बे 11 क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 2 बाद 23। 2 ओवर की समाप्ति के बाद ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 2 विकेट खोने के बाद 23। जल्द से जल्द फील्ड की रचना करें। जानुमान चैलेंजर पारगांव क्रिकेट टीम के कप्तान से यहाँ से हमारा निवेदन है कि शीघ्र आप यहाँ पर फील्डिंग की रचना करें। इस ओवर की बात करें, हमारे शुभम माली केवाले के एक नामांकित अच्छे स्कोरर है, हमें जानकारी देते हुए जानुमान चैलेंजर पारगांव क्रिकेट टीम के दृष्टिकोण से दूसरी ओवर फेंकी थी नरेश गायकवाड़ ने। नरेश गायकवाड़ का गेंदबाजी का विश्लेषण रहा, 1 ओवर 20 रन, कोई सफलता नहीं है। आप रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ गेंदें बची 18 और जीतने के लिए ट्रॉम्बे 11 ट्रॉम्बे क्रिकेट टीम को। चलिए एक बार चलते या हमारे इस 18 गेंदें बची और जीतने के लिए 44 रन चाहिए।
एक लॉन्ग ट्रैवल से लंबा सफर है, समंदर खड़ा किया है, लेकिन अक्सर शुभम कहा जाता है कि समंदर के किनारे बैठकर सीपीओ का इंतजार न करे, इंतजार करते रहेंगे तो इंतजार करते करते गाड़ी पटरी से निकल जाएगी। क्रिकेट है, अनिश्चितों से भरा हुआ खेले। दूर वाले छोर से गेंदबाजी में तब्दीली, राजेश पाटिल गेंदबाजी के लिए सामना करेंगे सूरज वैदी। राजेश मोह पेवेलियन एंड से मारा करेंगे राजेश पाटिल। अच्छी गेंद थी, बैकफुट पर गए, जगह बनाकर खेले, गेंद गई सीधा डीप गली सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। चार रन के मदद से ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम की रन संख्या आगे छलांग मारती हुई 2 विकेट खोने के बाद 27 आप रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ 17 गेंदें बची है और ट्रॉम्बे 11 ट्रॉम्बे क्रिकेट टीम को जीतने के लिए यहां पर 40 रन चाहिए। मुकाबला बन सकता है, दोनों टीमें ताकतवर है और दोनों टीमों को हार मंजूर नहीं है, जीतना चाहती है, लेकिन एक जीतेगी एक हारेगी। ये देखिए फर्स्ट स्लिप के रीजन में गुड रन बिटवीन द विकेट, आंखों ही आंखों में इशारा, बैटकर का इशारा आता हुआ। दोनों अंपायर का जिक्र करना होगा, विशाल पाटिल सर है, हेमंत बिल्कुल हीरामन सर है यहाँ पर जो अंपायर की, हीरामन भोसले सर एक अच्छी अंपायर की भूमिका निभाती हुई है। 1 रन की मदद से टीम की रन संख्या ट्रॉम्बे क्रिकेट टीम की 28, 2 विकेट खोने के बाद आप मैदान में खेलने के लिए एक बार फिर से हेमंत कोहली आक्रामक रवैया अपनाते हुए। ये देखिए बैकफुट पर गए, जगह बनाकर खेले, फील्डर वहां पर तैनात है, एक से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला है। सिंगल्स के ऊपर उन्होंने अपना लक्ष्य पूरी तरह से फोकस किया और इसी 1 रन की मदद से ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुके 2 विकेट खोने के बाद 29, 15 गेंदे बचे और 38 रन चाहिए, 38 रन चाहिए। रिवर्स स्वीप शॉट अटैक करने की कोशिश, खेलने की कोशिश कर रहे थे, बिल्कुल लाउड अपील जरूर हुई थी, लेकिन अंपायर का इशारा आता हुआ, यहाँ पर लेग बाइज का इशारा आता हुआ, अतिरिक्त रनों में हुआ इजाफा। इसे एक अतिरिक्त रनों की मदद से ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 2 विकेट खोने के बाद 30 आप जीतने के लिए गेंदें बची है, 14 गेंदें बची है और जीतने के लिए अभी भी 37 रन चाहिए। राजेश पाटिल एक नफीतुली गेंदबाजी करते हुए, संयम के साथ, लेंथ, लाइन और दिशा के साथ गेंदबाजी करते हुए, लेकिन जहां तक सवाल है हेमंत कोहली के बल्लेबाजी का, जिनके पास बड़ी क्षमता है। ये देखिए क्रॉस खेलना चाहते थे बल्लेबाज, फाइनल क्षेत्र में खेलना चाहते थे, 22 का इशारा आता हुआ, अतिरिक्त रनों में हुआ इजाफा। इसे एक अतिरिक्त रनों की मदद से ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुके हैं 2 विकेट खोने के बाद 31 आप मंजिल आप ज्यादा दूर नजर आती हुई है, 13 गेंदें बची है और जीतने के लिए 36 रन चाहिए, 36 रन चाहिए, 13 गेंदें बची है। राजेश का जिक्र करना होगा, नरेश गायकवाड़ के ऊपर काफी आक्रामक रवैया के साथ खेले थे बल्लेबाज, लेकिन उसके बाद में संयम। ये गेंद हवा में जरूर है, डाउन द फील्डर, मौका बन सकता और इसी के साथ बल्लेबाज आउट। के समाप्ति के बाद ट्रॉम्बे 11 ट्रॉम्बे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 3 विकेट खोने के बाद यहां पर 31 आप रन और गेंदों के बीच में जो समीकरण है 12 गेंदें बची है और ट्रॉम्बे 11 ट्रॉम्बे क्रिकेट टीम को जीतने के लिए अभी भी यानी कि 36 रन चाहिए। नए बल्लेबाज चला नए बल्लेबाज मैदान के अंदर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी ते 36 धावांची आवश्यकता है। ती ट्रॉम्बे 11 ट्रॉम्बे क्रिकेट संघाला 12 गेंदें बची है और जीतने के लिए 36 रन चाहिए। सफर काफी लॉन्ग है, एक लंबा सफर है, लेकिन क्रिकेट अक्सर कहा जाता है
कि क्रिकेट खेल अनजीतों से भरा हुआ खेल माना जाता है. We cannot say anything about the last game and the last ball and the last moment. But the question, क्रिकेट एक ऐसा सवाल है कि जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट के बारे में कुछ भविष्यवाणी नहीं की जा सकती. 12 चेंडू 36 धावांची गरज असणार आहे ट्रॉम्बे 11 क्रिकेट संघाला. अतिशय प्रेक्षणीय सामना. दोन्ही संघ म्हटलं तर तुल्यबळ संघ आहेत. हे दोन्ही संघ म्हटलं ना, शुभामे आमच्या समवेत दीपक पाटील आहेत, नामांकित क्रिकेट समालोचक. हे बर्फाची लादी नाहीये की सहजगत्या वितळून जातील. संघर्ष करणारे आहेत, संघर्ष करणारे संघ आहेत आणि निश्चित स्वरूपात या मैदानामध्ये दोन्ही क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून आपल्याला इथे संघर्ष बघायला मिळणार आहे. दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन. तब्दीली ने गेंदबाज सचिन पाटिल और सचिन पाटिल की गेंदबाजी का सामना करेंगे बल्लेबाज हेमंत कोहली. हेमंत जब तक मैदान में है ना, अभी भी जीत की उम्मीद जीवित है, लेकिन जिस तरह गेंदबाजी की थी राजेश पाटिल ने, क्या कमाल की गेंदबाजी की राजेश पाटिल ने. सचिन पाटिल और दी विकेट मारा करने के लिए सचिन तैयार होंगे. मोह पैवेलियन एंड से मारा करेंगे. हेमंत कोहली के लिए एक आक्रामक रवैया. सचिन, ये गेंद बिल्कुल फॉलो थ्रू के रीजन में गेंद को ड्राइव किया. एक रन आसानी के साथ दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ने की कोशिश कर रहे हैं, लेकिन एक रन पर मात्र संतुष्ट होना पड़ रहा है. इसी एक रन की मदद से ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम की रन संख्या आगे एग्रेसर बढ़ती हुई. 3 विकेट खोने के बाद 32 आप जीतने के लिए 11 गेंदें बची और 35 रन चाहिए. 11 गेंदें 35 रन. नए बल्लेबाज भावेश. ये गेंद हवा में जरूर है, फील्डर तैनात सोनिया, लेकिन दूसरे रन के लिए आप बल्लेबाज दौड़ रहे. कैच यहाँ पर ड्रॉप. 2 रन मिले. इसी 2 रन की मदद से भावेश अपने पारी की शुरुआत करते हुए अपने पारी का श्री गणेशा किया. 2 रन की मदद से ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या आगे एग्रेसर होती हुई. 3 विकेट खोने के बाद 34 आप जीतने के लिए 10 गेंदे और 33 रन चाहिए. 33 रन चाहिए. 10 डिलीवरी गेंदबाजी के लिए. सचिन तैयार. ये लाउड अपील हुई थी, लेकिन अंपायर के ऊपर कोई असर नहीं है. अंपायर का इशारा आता हुआ बिल्कुल लेग बाइस का अतिरिक्त रनों में हुआ इजाफा, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी. इसे एक अतिरिक्त रनों के साथ ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है. 3 विकेट खोने के बाद 35 9 गेंदे बचे और 32 रन चाहिए. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 9 गेंदे ईश्वर की. ये गेंद करारा स्ट्रोक, लेकिन वहां पर सीधा फील्डर के हाथों में. इसी के साथ बल्लेबाज की पारी यहां पर समाप्त होती हुई. प्रवीण शेठालाय नावारू पास, शांत दादाचा आहे तो खास. समाजसेवक जनतेचा दास, जनसेवेचा लागलाय ध्यास. आयोजकांचे कौतुक केले आमदार प्रशांत दादानी. ही क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मोरया संघानी. मोरया क्रिकेट संघानी आणि ग्रामस्थ मंडळाने. डीजे मास्टर सानिया डीजेचं खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल. मोरियाच्या आमच्या सर्व खेळाडूंचं कौतुक करण्यात आलं. निश्चित स्वरूपात आमदार साहेबांवर असणारं प्रेम आणि खास करून मोह गावातले तरुणांचे आधारस्तंभ आणि या स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे, ज्यांच्या सौभाग्यवतीनं अक्षताताईंना वांगणीतर्फे वाजे मोह ग्रामपंचायतीचं उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं, ते आमचे प्रवीण शेठ म्हात्रे. त्यांचा आम्हाला खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करावे लागेल, कारण ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता एक केंद्रबिंदू बनलेले आहेत आमदार चषकाचे. इसी के साथ बल्लेबाज आउट. 8 गेंदे और 33 रन चाहिए, 32 रन चाहिए गेंदबाजी के लिए. एक बार फिर से सचिन तैयार. ये देखिए यहाँ पर डॉट गेंद की होती हुई समाप्ति. क्या कमाल की गेंदबाजी, शातिर गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी. डॉट गेंद की समाप्ति. आप 7 गेंदे बचे और 32 रन चाहिए. अभी सफर काफी लंबा है. धीरे धीरे मंजिल. बिल्कुल एक दबाव में बल्लेबाजी करते हुए, लेकिन दबाव को हटाना है तो आक्रामक रवैया अपनाना होगा बल्लेबाजों को. लेकिन जहां तक सवाल है सचिन के गेंदबाजी का, ये गेंद बिल्कुल हवा में जरूर गेंद है. डीप मिड विकेट में फील्डर वहां पर तैनात और इसी के साथ 5वां विकेट मैदान से बाहर जाता हुआ. अंपायर का इशारा आता हुआ. ओवर की समाप्ति, सफल ओवर की समाप्ति. 4 ओवर की समाप्ति के बाद ट्रॉम्बे 11
ट्रॉम्बे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 5 विकेट खोने के बाद 35 आप जीतने के लिए 6 गेंदें बची है और 32 रन चाहिए। नरेश पाटील आणि शांताराम दादा म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे। आमच्या मोरिया 11 क्रिकेट संघ मोह यांच्या वतीने तुम्हाला आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो। आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2026 या पर्वच्या माध्यमातून आपलं आम्ही स्वागत करत आहोत। आप रन और गेंदों के बीच में ईश्वर की बात करें, हमारे साथी स्कोरर शुभम माली केवाले काफी अच्छी स्कोरिंग की भूमिका निभाते हुए शुभम हमें जानकारी देते हुए कि जानमान चैलेंजर पारगांव क्रिकेट टीम के दृष्टिकोण से चौथी ओवर फेंकी थी सचिन ने क्या कमाल की गेंदबाजी की। सचिन का गेंदबाजी का विश्लेषण रहा 1 और 3 रन और 2 मात्र सफलता। कमाल की गेंदबाजी, सबसे महंगे गेंदबाज साबित हुए थे नरेश गायकवाड। 7 चेंडू आणि 32 धावांची गरज, 6 गेंदे बचे और 32 रन चाहिए। मचिंद्र मोकल आप गेंदबाजी के लिए होंगे तैयार और बल्लेबाजी करने के लिए। भावेश नॉन स्ट्राइकर बल्लेबाज राजा, ये देखिए गेंदबाजी के लिए होंगे तैयार। मचिंद्र मोकल 6 गेंदे 32 रन, 7 चेंडू 32 धावांची गरज। गेंदबाजी के लिए गेंदबाज होंगे तैयार। ये उड़ाया, ये गेंद सीधा जाएगी। दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। आ गया 6 रनों के मदद से ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम शानदार कमबैक करते हुए 6 रनों के मदद से ट्रॉम्बे क्रिकेट टीम की रन संख्या छलांग मारती हुई 5 विकेटों के नुकसान पर 41 आप रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ 5 गेंदें बची है और 26 रन चाहिए। 5 चेंडू 26 धावांची गरज, 5 गेंदें बची है। लेकिन भावेश ने जिस तरह छक्का दागा इस मैच में बिल्कुल अभी भी शानदार कमबैक किया है। ये गेंद हवा में जरूर है, अब यहां पर मौका बन सकता है और ये मौका बना। जिस बल्लेबाज ने छक्के के साथ छक्का दागा था अभी इससे पहले गेंद के ऊपर, लेकिन उसके बाद में दूसरे गेंद के ऊपर आउट हुए और ये छठा विकेट मैदान से बाहर जाता हुआ। और ये देखिए भावेश ने छक्का दागा था, उसके बाद में भावेश की विकेट प्राप्त की निश्चित रूप से गेंदबाज मचिंद्र मोकल ने। एक तुम्हारी एक हमारी। भावेश ने जिस तरह छक्का दागा था ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम मानो लग रहा था कि शुरुआत अभी भी बनी हुई है, लेकिन उसके बाद में शानदार बिल्कुल विकेट प्राप्त की मचिंद्र मोकल ने। इसे कहा जाता है कि एक दूसरे को परख कर हथियार चलाना अक्सर क्रिकेट माना जाता है, लेकिन संघर्ष करो, विपक्ष क्रिकेट टीम के खेमे में जाकर संघर्ष करो। ठीक उसी तरह का संघर्ष है इस विकेट के ऊपर हम हमारे मोरिया 11 क्रिकेट क्लब मोहो के मैदान के ऊपर दोनों टीमों के बीच में इस संघर्ष नजर आता हुआ। ये देखिए 1 रन पर संतुष्ट होना पड़ा है और लेग बाइज का इशारा आता हुआ बिल्कुल अंपायर विशाल पालिसर का। और इसी 1 रन की मदद से टीम की रन संख्या 42 आप रन और गेंदों के बीच में समीकरण। गेंदे बचे 3 और 25 रन चाहिए। 3 गेंदे 25 रन। मुकाबला एक तरफा नजर आता हुआ। मिड विकेट क्षेत्र में गेंद 1 ही रन मिलेगा। टीम की रन संख्या 43। सन्मानित या स्पर्धे आमदार चषक क्रीडा स्पर्धेला ज्यांच्या वतीने बाईक 2 व्हीलर्स बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे ते आदरणीय दिलीप शेठ मस्कर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। मनापूर्वक आपलं दादा स्वागत आहे। 2 गेंदे 24 और गेंद जरूर वहां पर 1 ही रन मिलेगा। और ट्रॉम्बे 11 क्रिकेट टीम इस तरह आप मुकाबला छोड़ देते हैं तो मानो लग रहा है कि आपकी हार अफजाई हो चुकी है। मुकाबला एक तरफा बन चुका है। 1 गेंद 23 रन। और इसी के साथ जानमान चैलेंजर पारगांव क्रिकेट टीम ने जीत हासिल की है। पारगांव क्रिकेट टीम के हार्दिक अभिनंदन। ट्रॉम्बे क्रिकेट टीम के हार्दिक आभार।
समोर